स्पष्टपणे मी सांगतो, वाल्मिक कराडच्या हक्काची सुपारी घेऊन हक्काला मंत्रिमंडळातनं अजितदादांनी बाहेर काढल्यामुळं हक्काला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे हक्का त्याच्या बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे। पश्चिम महाराष्ट्रात त्याची अवकात माहिती, तेथील धनगर समाज त्याला केवढ्याचंही मोजत नाही। म्हणून मराठवाड्यातील बोळ्या बाबड्या कष्टकरी शेतकरी कष्टमजूर गोरगरीब ओबीसी समाजातील लोकांना हा भडकवण्याचं काम करत आहे आणि भडकून मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, मराठवाड्यातील ओबीसी समाजातील व काही समाजकंटकाला ह्याच्यापासून सावध राहा। हा फार चतुर आहे आणि त्याला फक्त ह्यातून आमदार आणि खासदार होण्यासाठी हा प्रयत्न करत आहे। मात्र वारंवार अजितदादावरती सुद्धा एकी भाषा वापरली जाते। अजितदादा बीडचे पालक हे बघा, मी काय सांगतो, वाल्मिक कराडचा हक्का स्पष्टपणे मी सांगतो, वाल्मिक कराडच्या हक्काची सुपारी घेऊन हक्काला मंत्रिमंडळातनं अजितदादांनी बाहेर काढल्यामुळं हक्काला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे हक्का त्याच्या बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे। याचे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरावे आहेत की वाल्मिक कराड हाके हे ज्या सोलनकर म्हणून धनगर समाजाचा बांधव जो वडीबुद्रुला आंदोलन करण्यासाठी हाके त्याच्याकडून 5,000 रुपये घेऊन आला आणि आज तोच फोनपेला त्याला मराठवाड्यातल्या अनेक लोकांना पैसे पाठवतो, तुम्ही असं करा तसं करा। माझी विनंती राज्य सरकारला, हाकेलाच तात्काळ अटक करा। ह्याला संरक्षण कशासाठी दिलंय तुम्ही? हा जातीमध्ये दोष निर्माण करतो, ओबीसी मराठा वाद निर्माण करतो, महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे। तर ह्याचं तात्काळ पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं आणि हाकेला अटक करावी माझी विनंती आहे। आरक्षणादरम्यान ज्या 4 कुटुंब शहीद झाले त्यांना मी आर्थिक मदत करण्यासाठी आलेलो आहे। हे कुटुंब उभा करण्यासाठी आलेलो आहे। हे मराठवाडा पावन साधू संतांची नगरी आहे। प्रभू वैद्यनाथाचं एक 12 ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मण हाकेसारखा दलाल जे सुपारी वाजवतो, जो वाल्मिक कराड जेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये जातीमध्ये विष पेरून इथं सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहे। आणि या लक्ष्मण हाके जो वाल्मिक कराडच्या जेव्हा इथं करत होता तो वाल्मिक कराड आतमध्ये आहे, पण ह्या वाल्मिक कराडचा आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का, ह्या माझा सवाल आहे। आणि ह्या लक्ष्मण हाकेची लायकी विधानसभेला 287 मतं पडल्यात। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला उभा राहिला होता, 4037 मतं पडलेले आहेत। लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता। त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा 2019ला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो। या धनगर समाजाचे महाराष्ट्रात 8 आमदार आहेत। त्या आमदारापैकी तुम्हाला एकाही मतदारसंघात प्रचार करता आला नाही। स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात, अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलटं टांगून मारेन। अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्याच समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मिटिंगमध्ये 2 वेळा मारलाय तुला। हा जातीमध्ये आणि मराठवाड्यामधील मराठा ओबीसीचा वाद लावून मराठवाड्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत। लक्ष्मण हाकेला माझी हिंमत आहे, वरडून बोलू नको। तुझ्यात हिंमत आहे तर लाईव्ह चर्चा कर, डिबेट कर। मी तुझे सगळे पुराव्यानिशी पर्दाफाश करतो तुला। अरे हा सुपारी बहादर आहे, कुठल्या डान्स बारमध्ये बसला, हा प्युअर बेवडा आहे। कुणाला विचारा, सोसायटीमधल्या अनेक लोक तुम्हाला सांगतील, ज्या सोसायटीत राहतो तो प्युअर बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे। कुणाची सुपारी? एकतर परळीतनं आणि येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत। चिल्लर फक्त वाजतच असते, चिल्लरने काही परिणाम होणार नाही। म्हणून मी सांगतो, छगनराव भुजबळ तुमच्यात हिंमत आहे, तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचा ओबीसी मराठा, कारण का तुमची मुलं तुम्हाला पुढं आणायचा प्रयत्न करायचा आहे, पण कदापि शक्य होणार नाही। तुमचं नेतृत्व हरपलेलं आहे, ओबीसी समाजाने तुम्हाला ओळखलेलं आहे। तुम्ही सत्तेतून पैसा स्वार्थ, या
पोटी अशा सुपारीबाज लोकांना चिल्लर वाटलेले आहे आणि चिल्लर तुम्हाला सांगतो वाजत फिरत आहे. या चिल्लरला महत्त्व देऊ नका. माझी मराठवाड्यातील हात जोडून विनंती आहे सर्व जाती धर्मातील लोकांना. हा सुपारी भात पश्चिम महाराष्ट्रातनं येऊन ह्याला कुत्रंसुद्धा काळं कुत्रं ओळखत नाही. पश्चिम महाराष्ट्रात त्याला केवड्याची किंमत नाही, त्याची लायकी माहिती. आणि हा मराठा समाजाच्या अनेक नेते मंडळीवर टीका करतो. लोकसभेला कुणाचे बुटं चाटले तो तिकीट मागण्यासाठी, हा पण माझा सवाल आहे त्याला. आणि माझी विनंती मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून की त्याला आणि मला समोरासमोर घ्या. त्याचे सर्व पुरावे पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. हा फक्त जातीय तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतो. अहो तोच बेवडा आहे आणि त्याचा पोरगा पण बेवडा आहे. अहो परवा तुम्हाला सांगतो त्याने स्टंट केला आणि पुन्हा सांगितलं की आपापसात मिटलं. तर लक्ष्मण हाकेवरती मराठवाड्यातील जनतेने विश्वास ठेवू नये. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे.